नमस्कार गाईस. तर आता आहे आमच्या गावदेवीची जत्रा म्हणजे नागबादेवीचा पालखी सोहळा 2024चा. तर मंदिरात सजावट कशा प्रकारे होणार आहे आणि काय काय नवीन असणार आहे बघण्यासारखं, तर ते तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे. कुठेही जाऊ नका आणि कंटिन्यू बघा हा ब्लॉग. थँक्यू सो मच. सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. देवीला खास सजवण्यासाठी आपली माणसं आल्यात. हाय मिनार. हाय. तर हा देवीचा एक नवीन शृंगार करणार आहे आणि आपण देवलाच्या बाहेर तर पोहोचलो. बघा पालखीची तयारी. तर आता देवीला सजवून ठेवलेली. आता थोड्याच वेळात रूप चेंज करतोय आपण. त्यासाठी खास माणूस आलाय. नागबादेवीची ओरिजिनल मूर्ती ही आहे. यूपी नांदेड बघ ना. यूपी मध्ये काय तर देवीचा शृंगार नवीन असा या दादांनी केलाय आणि खूप छान अशी देवीला सजवले. खूप मस्त लुक आलाय देवीला. थँक्यू. तर सगळ्यांची जेवणाची सोय केली घनश्याम दादांनी आमच्या. तर सगळ्यांच्या ताटामध्ये पापलेट आहे, हे अजून मावरा आहे, कोलबी फ्राय आहे, कोलबीचा आंबट आहे, रोटी आहे. कसं लागते? कशी आहे टेस्ट? थँक्यू घनश्याम दादा. थँक्यू घनश्याम दादा. घनश्याम दादा थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. कशाला देवीची माणसं ती काय बाहेरची काय माणसं.